शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये नायकांचा जनता दरबार भरतोय। ठाण्यात आज गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत। खारकर आळी या ठिकाणी जनता दरबारचं आयोजन करण्यात आलंय। संजय केळकर आणि निरंजन डावखरे सुद्धा या जनता दरबारमध्ये असतील। आठवड्यातून 2 दिवस भाजपकडून ठाणेकरांकरता जनता दरबार भरवला जाणार आहे। एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचं राजकारण सुरू आहे का, अशी कुजबूज सुद्धा आता होतीये। दरम्यान गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंपेक्षा सिनियर नेते आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। हे आपण पाहणार आहोतच, पण माजी खासदार संजीव नाईक यांच्याशी या सगळ्या जनता दरबार संदर्भात संवाद साधले आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरतोय। या दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणेकरांचा मिळतोय। आपल्यासोबत बोलायला माजी खासदार संजीव नाईक आहेत। संजीव नाईक साहेब, स्वागत करतो लोकशाही मराठीमध्ये। आज जनता दरबार ठाण्यात होतोय, काय सांगाल त्या संदर्भात? प्रथमतः लोकशाहीचं मी धन्यवाद करतो की खऱ्या अर्थानं लोकशाही दाखवतात। जनता दरबार हा प्रत्येक मंत्री महोदयांनी लावावा असं आदरणीय प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी। आणि मला आनंद आहे की शिंदे साहेब असतील, प्रताप सर नाईक असतील, नाईक साहेब असतील, हे सर्व आता जनतेच्या दरबारात जाणार आहे। आणि मला आनंद आहे प्रत्येकाने पालघरमध्ये लावायला पाहिजे, प्रत्येकाने नवी मुंबईत लावला पाहिजे, प्रत्येकाने ठाण्यात लावला पाहिजे। जेवढे दरबार होतील तेवढे लोकांचे प्रश्न सुटतील। पुढच्या कालावधीमध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत, उद्या 500 लोकांचे प्रश्न आहेत, ते 400 लोकांचे प्रश्न संपतील, 100 लोकांचे प्रश्न, असं करत करत आणि प्रश्न हे येतच असतात, एक संपतो दुसरा येतो। त्याच्यामुळे दरबार हे लावतील आणि मला विश्वास आहे की हे सर्व मंत्री मोठे जनतेचं काम करतील आणि जनतेचा विश्वास संपादन करतील। जनता दरबारची चर्चा ठाण्यामध्ये रंगत होती, तोच जनता दरबार आता काही कालावधीमध्ये सुरू होणार आहे। गणेश नाईक आणि जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्यासोबत नागरिकांचा सुसंवाद या ठिकाणी होणार आहे। त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ठाण्यातील नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला या जनता दरबारात बघायला मिळतो। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।